बावनकुळेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरचा आपण रिपोर्ट पाहिला। आता वळूया आपण अधिवेशनाकडे। एकीकडे मनोज जरांगेंनी पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। त्यात उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। अधिवेशनाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांची जुंपली। अधिवेशन घ्यायचे, चर्चा होऊ द्यायचं नाही, कारण आपलं पितळ उघडं पडेल ही सरकारला भीती आहे। ही प्रथा परंपरा आजची नसून अनेक वर्षांपासूनची आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 5 दिवसांचं हे अंतरिम अधिवेशन 1 मार्च पर्यंत चालेल। 27 फेब्रुवारीला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। दरम्यान या अधिवेशनात कुठल्याही प्रस्तावावर चर्चा आणि लक्षवेधी सुद्धा मांडली जाणार नसल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। पितळ उघडं पडेल म्हणून कुठलीही चर्चा सरकार करत नसल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। परंतु बहुमताच्या जोरावर त्यांनी ते अधिवेशन 5 दिवसाचं ठेवत असताना कुठलाही प्रश्न आणि लक्षवेधी हे जे काही मूलभूत अधिकार असतात त्याला बगल देण्याचं काम सरकारने केलेलं आहे। आणि यातून त्यांची स्पष्ट भूमिका आहे की कमी कालावधी अधिवेशन घ्यायचे, चर्चा होऊ द्यायचं नाही, कारण आपलं पितळ उघडं पडेल ही सरकारला भीती आहे। विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पलटवार केलाय। काय खरं तर विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना खरं तर प्रोसिजर माहिती असावी आणि ते BSc मध्ये पण होते। ही प्रथा परंपरा आजची नसून अनेक वर्षांपासूनची आहे। ज्या वेळेला काँग्रेसची पण सत्ता ह्यापूर्वी होती त्यावेळेला पण हीच प्रथा होती की निवडणुका असतात लोकसभेच्या वगैरे, तर मग अशा वेळेला जे आहे ते मार्चचं अधिवेशन जे असतं त्यावेळेला आचारसंहिता लागू होणार म्हणून ते 1 महिना पण अगोदर घेतो। पुढचं जे पावसाळी अधिवेशन ज्यावेळेला होईल त्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या त्यावेळेला पुन्हा जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बजेटची जी आहे मांडणी करण्यात येईल। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे यंदाचं अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे। राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत। अनेक गोष्टी अशा घडत आहेत। ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडत आहे, गुंडागर्दी वाढलेली आहे, इथले लोकप्रतिनिधीच पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करतायत आणि सगळ्या राज्यामध्ये हे चाललेलं आहे। म्हणजे किती गोष्टी सांगायच्या, काय कायदा सुव्यवस्था गेलेली आहे पूर्णपणे। आज अत्यंत कठीण परिस्थितीतून महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता जाते आहे। एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे आणि शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेल्यानंतर दोन्ही पक्षांचे दोन्ही गट पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत। त्यामुळे हे अधिवेशन विशेष ठरण्याची चिन्ह आहे। विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालून विरोधकांनी विरोध जाहीर केलाय। आता उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात कोण कुणाला घेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।